नमस्कार पालकांनो. आपल्या मुलांच्या विकासासाठी एक चांगला दिनक्रम खूप खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच आज आपण बघणार आहोत की तो कसा बनवायचा. हा विषय आपण 2 भागांमध्ये समजून घेणार आहोत आणि आज त्याचा पहिला भाग. चला मग लगेच सुरुवात करूया एका महत्त्वाच्या प्रश्नापासून. मुलांच्या दिवसाची सुरुवात जर चांगली झाली ना तर त्यांचा अख्खा दिवस मस्त जातो. पण मग ही आदर्श सुरुवात करायची तरी कशी? चला याचं उत्तर आपण शोधूया. दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो म्हणजे सकाळ. आपलं मूल कसं उठतं, दिवसासाठी कसं तयार होतं यावरच सगळा खेळ अवलंबून असतो. चला बघूया ही सुरुवात एकदम एनर्जेटिक कशी करता येईल. तर आपल्या या आदर्श दिनक्रमाची सुरुवात होईल पहाटे 5:30ला. हो, 5:30 ते 7 या वेळेत काही महत्त्वाच्या सवयी मुलांच्या दिवसाला एक मस्त, शिस्तबद्ध आणि पॉझिटिव्ह सुरुवात देतील. तर बघा, ह्या पहिल्या अर्ध्या तासात म्हणजे 5:30 ते 6 आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, उठून फ्रेश व्हायचं. दुसरं, फक्त 5 मिनिटं शांत बसून प्रार्थना किंवा दिवसासाठी काहीतरी चांगले विचार. आणि तिसरं, 5 ते 10 मिनिटं हलकासा व्यायाम किंवा सूर्यनमस्कार. बस, यामुळे शरीर आणि मन दोन्ही एकदम ताजंतवानं होऊन जातं. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या मुलांच्या हातात मोबाईल देण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे त्यांचं मन विचलित होतं आणि दिवसाची सुरुवात शांततेऐवजी गोंधळात होते. त्यांच्या मेंदूला जरा शांतपणे जागा होण्याची संधी तर द्या. ओके, तर शारीरिक आणि मानसिक तयारी झाली. आता वेळ आहे आपल्या मेंदूला चालना देण्याची. चला आता वळूया सकाळच्या अभ्यासाकडे. सकाळचा दुसरा तास म्हणजे बरोबर 6 ते 7 हा अभ्यासासाठी ठेवायचा. यावेळेत कसं मुलांचं मन एकदम ताजं आणि फ्रेश असतं. त्यामुळे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणं खूप सोपं जातं. या एका तासात कमीत कमी 30 ते 45 मिनिटं वाचनासाठी द्या. आता हे वाचन शाळेच्या पुस्तकातलं असेल तरी चालेल किंवा दुसरं कोणतेही माहिती देणारं पुस्तकही चालेल. सकाळच्या शांत वातावरणात वाचन केलं ना की एकाग्रता खूप छान वाढते. इथे एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. जे विषय मुलांना थोडे कठीण वाटतात, समजा गणित किंवा विज्ञान, ते विषय सकाळीच अभ्यासाला घ्यायला सांगा. कारण यावेळी मेंदू सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो आणि त्यामुळे अवघड गोष्टी पण पटकन समजतात. तर मुद्दा हा आहे की सकाळी केलेला अभ्यास मुलांच्या जास्त लक्षात राहतो. कारण कसं आहे, दिवसभराची धावपळ सुरू व्हायच्या आधी मन अगदी शांत असतं आणि माहिती सरळ डोक्यात फिट बसते. त्यामुळे सकाळच्या अभ्यासाची सवय खरंच खूप फायद्याची ठरते. चला, अभ्यास तर झाला. आता शरीराला ऊर्जा देण्याची वेळ. तर आता पुढचा टप्पा बघूया, नाश्ता आणि शाळेची तयारी. आणि हो, हे शांतपणे करणं खूप गरजेचं आहे. पुढचा 1 तास म्हणजे 7 ते 8 हा आहे नाश्ता आणि शाळेच्या तयारीसाठी. आणि लक्षात ठेवा, या वेळेत कोणतीही घाई गडबड नको. सगळ्या गोष्टी एकदम आरामात, शांतपणे करायच्या आहेत. इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पौष्टिक नाश्ता, जो मुलांना दिवसभर एनर्जी देईल. आणि दुसरं, शाळेची तयारी एकदम शांतपणे करायची. सकाळच्या धावपळीने मुलांमध्ये आणि आपल्यातही ताण वाढतो. तो आपल्याला टाळायचा आहे. आणि ही गोष्ट तर अगदी लक्षातच ठेवा, मुलांना कधीही रिकाम्या पोटी शाळेत पाठवू नका. कारण नाश्ता नाही केला ना तर त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, उगा चिडचिड होते आणि थकवाही लवकर येतो. बरं, सकाळची तयारी तर झाली. आता वळूया दिवसाच्या मुख्य भागाकडे, ज्यात शाळा आणि शाळेतून परत आल्यानंतरचा वेळ येतो. साधारणपणे 9 ते 4:15 ही शाळेची वेळ असते. इथे मुलं अभ्यास करतातच, पण मित्रांसोबत राहून त्यांचा सामाजिक विकासही होत असतो. शाळेतून घरी आल्यावर म्हणजे साधारण 4:30 ते 5:30 त्यांना थोडं रिलॅक्स होऊ द्या. काहीतरी हलका नाश्ता द्या. आता यानंतर येतो एक खूप महत्त्वाचा भाग. शाळेतून परतल्यावर एका गरजेच्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायला हवा. बघूया. तो वेळ आहे 1 तास. हो, रोज कमीत कमी 1 तास मैदानी खेळ किंवा कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्यांची शारीरिक वाढ तर चांगली होतेच, पण मानसिक ताणही कमी होतो. या भागात आपण पुढे जाऊया आणि दिवसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर बोलूया. तो म्हणजे संध्याकाळचा वेळ, मुलांचा अभ्यास आणि त्यांची शांत झोप. बरं, अनेकांच्या घरी संध्याकाळ म्हणजे एकच धांदल उडालेली असते, नाही का? मुलांचा अभ्यास कधी घ्यायचा, मग जेवण कधी करायचं आणि त्यांना वेळेवर झोपवायचं कधी, या सगळ्या गडबडीत दिवस कधी संपतोही कळतच नाही. पण थांबा, यावर एक अगदी सोपा उपाय आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेळापत्रकातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. तो म्हणजे मुलांचा अभ्यास. बघा, त्यांच्या अभ्यासासाठी एक ठरलेली वेळ असणं हे खूप खूप गरजेचं आहे.
मग प्रश्न येतो की ही योग्य वेळ नेमकी कोणती? तर संध्याकाळचे 5:30 ते 7 हा जो 1.5 तासाचा वेळ आहे ना, तो अभ्यासासाठी एकदम परफेक्ट आहे. का? कारण मुलं नुकतीच खेळून आलेली असतात, फ्रेश असतात आणि जेवणाच्या आधीचा वेळ असल्यामुळे त्यांची एनर्जी आणि कॉन्सन्ट्रेशन दोन्हीच चांगलं टिकून राहतं. ठीक आहे, वेळ तर ठरली, पण या 1.5 तासात नेमकं करायचं काय? तर 2च मुख्य गोष्टी आहेत. एक, शाळेचा जो काही होमवर्क आहे तो पूर्ण करून घ्यायचा आणि दुसरं, आपण ठरवलेल्या टाईमटेबलनुसार 1 किंवा 2 विषयांचा अभ्यास करायचा. बस, यामुळे काय होईल की रोजचा अभ्यास रोजच्या रोज संपेल. आता इथे एक मस्त टेक्निक आहे. मुलांना सलग 1.5 तास अभ्यासाला बसवणं हे जवळजवळ अशक्यच आहे आणि ते योग्यही नाही. त्याऐवजी आपण 25-5 हा नियम वापरू शकतो. म्हणजे काय? तर 25 मिनिटं एकदम फोकसने अभ्यास करायचा आणि मग 5 मिनिटांचा छोटासा ब्रेक घ्यायचा. परत 25 मिनिटं अभ्यास, परत 5 मिनिटांचा ब्रेक. असं केल्याने मुलं अजिबात कंटाळत नाहीत आणि त्यांचं लक्षही चांगलं लागतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मुलांवर अभ्यासासाठी अजिबात जबरदस्ती करायची नाही. सुरुवातीला ते कदाचित थोडाच वेळ बसतील, हरकत नाही, पण हळूहळू त्यांना सवय लागेल. लक्षात ठेवा, जबरदस्ती करण्यापेक्षा रोज थोडा वेळ बसण्याची सवय लावणं म्हणजे सातत्य ठेवणं हे लाख मोलाचं आहे. चला, अभ्यासाचा महत्त्वाचा टप्पा तर पार झाला. आता येतो तो दिवसभरातला एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा वेळ. तो म्हणजे कुटुंबासोबत गप्पा मारण्याचा, संवाद साधण्याचा. हा वेळ मुलांच्या मानसिक वाढीसाठी अभ्यासाइतकाच किंबहुना त्याहून जास्त गरजेचा आहे. साधारणपणे 7:30च्या सुमारास सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं आणि तिथून पुढे 8:30 पर्यंतचा वेळ हा फक्त आणि फक्त फॅमिली टाईम. म्हणजे काय? तर या 1 तासात टीव्ही बंद, मोबाईल बाजूला, फक्त आणि फक्त एकमेकांशी गप्पा. आता काही जणांना वाटेल की रोज एवढा वेळ कसा काय मिळणार, पण खरं सांगू, मुलांशी अगदी मनापासून जोडलं जाण्यासाठी फक्त 10-15 मिनिटं सुद्धा पुरेशी आहेत. मुद्दा वेळेचा नाहीये, मुद्दा आहे त्या वेळेत होणाऱ्या संवादाचा, त्या क्वालिटी टाईमचा. बरं, मुलांशी नेमकं काय बोलायचं असा प्रश्न पडतो कधीकधी. त्यासाठी एक सोपा पण खूप पॉवरफुल प्रश्न आहे. फक्त विचारा, बाळा, आज शाळेत काय नवीन शिकलास? बघा, या एका प्रश्नावर मुलं दिवसभरातल्या सगळ्या गमती-जमती, त्यांच्या काय अडचणी आहेत, सगळं काही तुमच्याशी बोलू लागतील. चला, आता आपण आलो आहोत दिवसाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर. हा टप्पा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे शांत झोपेची तयारी. झोपण्याआधीची एक छोटीशी सवय लावून घ्या. यात फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, उद्याच्या शाळेची बॅग आत्ताच भरून ठेवायची. दुसरं, दात घासायचे. आणि तिसरं, झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं त्यांना एखादी छानशी गोष्ट वाचून दाखवायची. या छोट्याशा रुटीनमुळे काय होतं, तर मुलांच्या ब्रेनला सिग्नल मिळतो की आता झोपायची वेळ झालीय. ही सगळी तयारी झाली की बरोबर रात्री 9 वाजता मुलांना झोपवायचं. रोज एकाच वेळी झोपण्याची सवय लागली ना की त्यांची झोपही चांगली पूर्ण होते आणि सकाळी उठताना अजिबात त्रागा होत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लहान मुलांची चांगली वाढ होण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी दररोज रात्री 8 ते 10 तासांची शांत आणि गाढ झोप मिळणं हे अत्यावश्यक आहे. यामुळे त्यांची मेमरी शार्प होते आणि कॉन्सन्ट्रेशनही वाढतं. ठीक आहे, तर या सगळ्या रुटीनचे फायदे नेमके काय आहेत आणि यासोबतच पालकांसाठी काही खास टिप्स, चला त्यावर एक नजर टाकूया. बघा, असं वेळापत्रक फॉलो केल्यामुळे सगळ्यात आधी मुलांमध्ये एक शिस्त येते. त्यांच्या अभ्यासात एक नियमितपणा येतो. त्यांचा स्क्रीन टाईम तर आपोआपच कमी होतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होतीये माहितीये? त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कारण त्यांना स्वतःलाच जाणवते की अरे वा, आपण आपल्या सगळ्या गोष्टी वेळेवर पूर्ण करू शकतो. ह्याशिवाय अजून काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं की रविवारचा दिवस फक्त फॅमिलीसाठी ठेवा. दर आठवड्याला हे वेळापत्रक मुलांशी बोलून तपासा. मुलांवर शक्यतो ओरडू नका. त्यांचा स्क्रीन टाईम दिवसातून 1 तासापेक्षा जास्त नको आणि त्यांना त्यांचे छोटे मोठे निर्णय स्वतः घेऊ द्या. यामुळे ते जास्त जबाबदार बनतात. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, परफेक्ट टाइम टेबलचा अर्थ मुलांना तणावाखाली ठेवणं किंवा कोणत्या तरी बंधनात अडकवणं अजिबात नाही. उलट त्यांना एक बॅलन्स्ड आणि आनंदी आयुष्य कसं जगायचं याची सवय लावणं आहे. हे वेळापत्रक त्यांच्यासाठी ओझं नाही, तर एक सपोर्ट सिस्टम बनायला हवं. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.